लोकशाहीत मतदार सरकार निवडतात. आता परिस्थिती अशी आहे की मतदार कोण आहे हे सरकार ठरवित आहे. मतदार यादीचा घोळ निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत मतदार केंद्रावर मतदाराला ओळखणारा पोलिंग एजंट असला पाहिजे. आयोग ऐकणार नसेल तर बोगस मतदारांना आम्हीच थोपवणार. आयोगाने गोष्टी सुधारल्या नाही तर निवडणुका होणार की नाही हे आम्ही ठरवू, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला. वरळीत उद्धव सेनेचे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा आयोजित केला होता. उद्धव ठाकरे म्हणाले, एका यादीत 1200 जणांची नावे असून ती यादी उपशाखा प्रमुखांनी तपासावी. घरोघरी जाऊन यादीनुसार मतदार त्या घरात इमारतीत राहतात का याची खात्री करावी. भाजप बोगस मतदार फिरवणार असल्याने हे करावेच लागेल. भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे. आत्मनिर्भर भारताची घोषणा केली पण त्यांना आत्मनिर्भर भाजपही करता आला नाही. लोक पक्ष मते चोरावी लागतात, पक्ष फोडावे लागतात तरी आत्मनिर्भर. केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत येऊन गेले. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई पालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.